नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, व्हॉट्सअपवर नुकतीच एक फार छान बोध देणारी पोस्ट वाचनात आली. आजच्या आनंदी कट्ट्यावरून तुमच्या सगळ्यांशी ती शेअर करते. पहाटेची वेळ, सुमारे 5 वाजेची. सगळी गल्ली अजूनही गाढ झोपेत असायची आणि मी मात्र माझ्या घराच्या गॅलरीत फेरफटका मारत असायची. आमचा पेपरवालासुद्धा याच वेळेला सायकलच्या घंटीबरोबर माझ्या दारावरनं जायचा आणि दरवेळी म्हणायचा, नमस्कार मॅडम. हळूहळू वेळ बदलत गेली आणि माझी दिनचर्यासुद्धा. आता मी सकाळी 7ला उठायला लागले. कदाचित काही दिवस मी त्याला न दिसल्यानं तो चकित झाला असेल. शेवटी एका रविवारी सकाळी तो 9 वाजता माझ्या घरी आला. त्याच्या चेहऱ्यावर काळजी होती, बोलण्यात प्रचंड आदर. तो म्हणाला, मॅडम तुम्ही दिसला नाहीत, बरेच दिवस झाले. तुम्ही सकाळी लवकर उठणं बंद का केलं? अहो, रोज गांधी मार्गावरून सगळ्यात आधी तुमच्यासाठी पेपर उचलतो. विचार करतो की तुम्हाला पेपर वाचायचा असेल, तुम्ही वाट बघत असाल, म्हणून सगळ्यात आधी तुमचंच घर गाठतो. मी आश्चर्यचकित झाले. एवढ्या लांबून येतोस? हो मॅडम, तिथनंच वितरण सुरू होतं ना. अरे मग झोपेतून उठतोस किती वाजता? 2:30 वाजता. 2:15 पोचतो तिथे. 7 सगळे पेपर वाटून घरी जातो, थोडा वेळ झोपतो आणि मग 10ला दुसऱ्या कामावर निघतो. अरे बापरे. मॅडम, मुलं मोठी करायची आहेत, शिकवायचं आहे, करावंच लागतो. त्याचं हे समर्पण ऐकून मी निःशब्द झाले. त्यानंतर काही वर्ष लोटली. 15 वर्षानंतर तो पुन्हा एक दिवस सकाळी माझ्या घरी आला. हातात सुंदर आमंत्रण पत्रिका होती. मॅडम, मुलीचं लग्न आहे बरं का, सगळ्यांनी जरूर यायचं. मी कार्ड बघितलं. मुलगी डॉक्टर आणि जावई तोही डॉक्टर. आश्चर्यानं मी विचारलं, तुझी मुलगी? तो हसला आणि म्हणाला, हो मॅडम, माझीच मुलगी. MBBS केलं आहे तिने आणि जावई MD आहे. आणि मुलगा तो आहे इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात. त्याचा साधेपणा आणि यश बघून मी काही क्षण स्तब्धच झाले. आता निघतो मॅडम, अजून खूप कार्डं वाटायची आहेत. तो गेला. पण माझ्या मनात एक वेगळंच भावचक्र सुरू झालं. 2 वर्षानंतर आता तो पुन्हा भेटला. विचारलं मी त्याला, मुलगा काय करतोय? तर तो म्हणाला, मुलगा आता जर्मनीमध्ये काम करतोय मॅडम. अभिमानानं सांगितलं त्यानं मला. आता मात्र मी कुतूहलानं विचारलं, दादा, इतक्या मर्यादित उत्पन्नात कसं हो हे सगळं शक्य झालं? तो सौम्य हसला आणि म्हणाला, मॅडम, पेपर वाटण्याबरोबरच इतरही जे मिळेल ते काम करत राहिलो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खर्चावर काटकसर. एक दिवस मुलगा ताट पाहून रडला. म्हणाला, रोज हीच कोरडी भाजी, दुसऱ्याच्या घरात काय काय बनतंय बघा. मी त्याच्याजवळ गेलो, त्याचे अश्रू पुसले आणि म्हटलं, बाळा, आधी स्वतःचं ताट पहा. दुसऱ्यांची ताटं बघशील ना तर स्वतःचंही हरवून जाशील. आणि ही कोरडी भाजी नाही आहे, या ताटात मी तुझं भविष्य वाढतोय, त्याचा अपमान करू नकोस. तो माझ्या डोळ्यात पाहत राहिला, हसला आणि सगळं अगदी चुपचाप खाल्लं. आणि मॅडम, त्या दिवसानंतर त्यानं परत कधीही तक्रार केली नाही. आज ही आठवण इथे सांगत असताना, शब्दात उतरवत असताना मन विचारात गुंतून जातं. बघा, आजकालची मुलं आपल्या पालकांची परिस्थिती न समजता ती प्रत्येक गोष्ट मागतात जी दुसऱ्यांकडे असते. कोण त्यांना समजावेल की कधीकधी कोरड्या ताटातही पूर्ण भविष्य वाढलेलं असतं. फक्त ते भविष्य डोळ्यात पाहण्याची दृष्टी असावी लागते, एवढंच. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.